वेलकम अल्पनाताई. नमस्कार. आणि आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी मी तुम्हाला आपल्या आजच्या वक्त्यांची ओळख करून देते. सौ अल्पना श्रीनिवास कुलकर्णी यांचं शिक्षण MSc फिजिक्स आणि MPhil असं झालेलं आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांना 20 वर्षाचा अनुभव आहे. त्यांचं पूर्ण नाव सौ अल्पना श्रीनिवास कुलकर्णी आणि खारघर येथे एका कॉलेजमध्ये त्या लेक्चरर म्हणून काम करतात. 11वी-12वी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत शिकवण्याचा त्यांचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे त्यांनी रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणजे REBT आणि काउन्सिलिंग ह्या विषयांमध्ये त्यांनी सर्टिफिकेट कोर्सेस केलेले आहेत. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये मी सांगितल्याप्रमाणे भरपूर 20 वर्षांचा आता त्यांचा अनुभव आहे. आणि नुसतं शिक्षणच नाही तर तरुण पिढीला वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान देणे, त्यानंतर सायन्स एक्झिबिशन, नाट्य स्पर्धा याच्यामध्ये त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग राहिलेला आहे. त्यांनी भरपूर लेख लिहिलेले आहेत. त्यानंतर रेडिओवर त्यांच्या काही लेख म्हणजे विज्ञानाचे पंख यामध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. बरेचसे नॅशनल रिसर्च पेपर, त्यानंतर पेपर प्रेझेंटेशन्स, सुपर कंडक्टर सारख्या विषयावर शोध निबंध असं त्यांनी हे त्यांचं म्हणजे अपार्ट फ्रॉम त्यांच्या नोकरीपेक्षा वेगळं असं त्यांनी हे काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर वाचनाची त्यांना ग्रंथ वाचनाची विशेष आवड आहे. आध्यात्मिक वाचनाची आवड असल्यामुळे सध्या त्या समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांचा एक हे संचलित श्रीमद ग्रंथराज दासबोध अध्ययन याच्या परीक्षा त्या सध्या देत आहेत. तर आपला आजचा विषय मी तुम्हाला एक छोटासा श्लोक म्हणून दाखवते. तो श्लोक आपण सगळ्यांनी भरपूर वेळा ऐकला आहे. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. बघायला गेलं तर एकदम 4 ओळींचा छोटासा श्लोक आहे. मनाच्या श्लोकांमधला आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. पण 4 ओळींमधून क्रोध, लोभ आणि मत्सर ह्या तिन्ही गोष्टींना आपण आपल्यापासून दूर ठेवलं पाहिजे असा संदेश आपल्याला समर्थ रामदासांनी दिला आहे. आणि वाचायला जेवढ्या ओळी सोप्या वाटतात तेवढ्याच अनुकरण करायला या कठीण आपण म्हणू शकतो. आणि म्हणूनच आपला जो फोकस असतो नेहमी मुलं आणि त्यांचे पॅरेंट्स यांना मनाचे श्लोक किंवा समर्थ रामदासांचं एकूणच त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे ते कसं उपयोगी ठरेल हा आपला आजचा विषय आहे. आणि आजचा आपला दिनविशेष तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. दास नवमी आहे आज आणि त्याच विषयावर आपल्या आजच्या वक्त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत किंवा गप्पा मारणार आहेत असं आपण म्हणू शकतो. अल्पनाताई तुम्ही सुरुवात करू शकता. परत एकदा नमस्कार आणि फोर्टेल वेलबिंगचे धन्यवाद की आज मला या प्रसंगी बोलवलेलं आहे. मी सुरुवात एका श्लोक पासून करते आणि मग नंतर आपण संवाद साधूया. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सुरुवात मी थोडंसं रामदास स्वामींबद्दल माहिती सांगते कारण आपण संवादात्मक बोलणार आहोत. आणि मुळात माझा एवढा अधिकार नाही की मी मार्गदर्शन करेन, पण मला नेहमी असं वाटतं की ज्या ग्रंथांबद्दल आपण असा विचार करतो की खूप नंतर ते वाचायचे, तर तसं होऊ नये, वंचित राहू नये ही पिढी. तर यासाठी आपण शक्यतो त्या ह्याच्यावरती बोलणार आहोत किंवा संवाद साधणार आहोत. मुळात त्यांचा जन्म हा चैत्र शुक्ल नवमीला आणि राम जन्माच्या मुहूर्तावर मध्यान्नीला असा झालेला आहे. आणि 1608 साली जाम या गावी आणि त्याचं जालना या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात जन्म झालाय. मुळात जर आपण बघितलं तर 8व्या वर्षीच त्यांचे वडील त्यांना देवाज्ञा झाली आणि मुळातच विरक्ती असा स्वभाव आणि त्यातून खूप लहान वयात वडील गेल्यामुळं ते आणखीनच म्हणजे आयुष्याबद्दल एक
विरक्ती आपण म्हणू अशी शकतो त्यांच्या- किंवा एक वेगळे विचार करण्याची वृत्ती हा. त्यांच्यामध्ये आली. आणि त्यामुळे त्यांचं बालपण जे आहे त्यांचं खरं नाव आहे नारायण ठोसर बरोबर. आणि त्यांच्याकडं कुलकर्णी हे वतन होतं. बरं. तर ते वतन असल्यामुळं नारायण कुलकर्णी असंही लिहिलं जायचं. बरं. ओके. आणि ते स्वतःला रामाचा दास समजायचे आणि त्यामुळं मग त्यांना लोक रामदास स्वामी म्हणून ओळखू लागले. आपण जर त्यांचा काळ विचारात घेतला तर तो अगदी मुघलांचं आक्रमण आणि त्यांनी केलेले अत्याचार असा हा एक काळ होता. आणि त्यामुळं एक सज्जन लोकांमधली कृतीहीनता, त्यांच्यामध्ये असलेली निष्क्रियता, अंधश्रद्धा या गोष्टी इतक्या पसरल्या होत्या, नैराश्य आलं होतं. आणि त्यामुळं मग रामदास स्वामींना असं वाटलं की नाही, आपल्याला काहीतरी हिंदुत्वासाठी केलं पाहिजे. आणि मग त्या जाणीवेतून त्यांनी 1100 मंदिरं बांधली आणि स्पेशली त्याच्यामध्ये मारुतीची खूप मंदिरं आहेत. कारण मुळात ठोसर जी फॅमिली होती त्यांना सूर्य उपासक होते आणि सूर्य उपासक असल्यामुळंच त्यांना सूर्य नमस्कारांचं महत्व किंवा व्यायामाचं महत्व म्हणजे तो एक खूप मोठा असा स्रोत आहे. त्याच्याप्रमाणे त्यांचा मोठा भाऊ पण तेवढाच हे होत आध्यात्मिक वृत्तीचेच होते सगळे. आणि त्यामुळं ज्यावेळेला त्यांनी हिंदुत्वाबद्दल विचार केला आणि मग ही 1100 मंदिरं वगैरे बांधली गेली, 300 महंत त्यांनी निर्माण केले आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे शिष्य होते. आणि मुळात ही मंदिरं म्हणजे नुसती अगदीच एक देवाचं स्थान म्हणून त्यांनी केली नाही, तर ते संस्कार वर्ग होते ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं शिकवलं जायचं की का व्यायाम केला पाहिजे, मनावरती कसा कंट्रोल केला पाहिजे, जगामध्ये काय चालतं, या गोष्टी तिथं विचार सांगितल्या जायच्या किंवा त्याच्यावरती डिस्कशन्स व्हायचे. एक प्रकारचं ते ज्ञानपीठच होतं त्यांचं, प्रत्येक एक प्रकारचं ते ज्ञानपीठच होतं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, जशी आपल्या भारतीय संस्कृतीत पहिल्यापासूनच एक गुरु शिष्याची परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या शिष्यांना एक अधिकार आहे प्रश्न विचारायचा. कारण तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा तुमची जिज्ञासा जी वृत्ती असते, क्युरिओसिटी ज्याला आपण म्हणतो, ती बाहेर पडते आणि त्यामुळं शिष्य नेहमी गुरुला प्रश्न विचारतात आणि ती जिज्ञासा नमवण्यासाठी गुरु काही त्याची उत्तरं देतात. तर असा हा श्री ग्रंथ जो आहे, श्री दासबोध ग्रंथ, त्याला ग्रंथराज असंही म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये खूप सोप्या भाषेत शिष्य आणि गुरु यांचा एक संवाद आहे. त्यामुळे हे एक प्रश्नोत्तर अशा प्रकारचं आहे. ते काही उपदेशात्मक असा ग्रंथ नाहीये की वाचावं लागतंय किंवा खूप समजून घ्यावं लागतं असं नाही. खूप सोप्या भाषेमध्ये प्रश्नोत्तर या स्वरूपात दिलेला असा सोपा हा ग्रंथ आहे. मुळात या ग्रंथाबद्दल म्हणजे बघायला जर आपण गेलो तर एक जीवन कसं जगावं, जीवन जगण्याची कला, किंवा जनरली आपल्याला असं वाटतं की एखादा आध्यात्मिक ग्रंथ आहे म्हणजे तो एक रिटायरमेंट नंतर आपल्याला वाचला पाहिजे. तर मला हे जरूर तरुण पिढीला, लहान मुलांना किंवा त्यांच्या पालकांना सांगायला आवडेल की हा आपला गैरसमज आहे. हा ग्रंथ हा तुम्हाला सकाळी उठल्यापासून ते आयुष्य जगण्यापर्यंत ते कसं जगावं आणि ते किती चांगल्या प्रकारे जगून ते पूर्ण आपण सक्सेसफुल करावं हे या पूर्ण ग्रंथामध्ये आपल्याला शिकायला मिळतं. आणि म्हणून जसं आपण म्हणतो की न्यूटन जेव्हा झाडाखाली बसला, एक फळ खाली पडलं, तर त्याला असं वाटलं की खालीच का पडलं, किंवा मग समजा अजून मोठ्या वजनाचं पडलं असतं तर काय, किंवा अशा जी क्युरिओसिटीनं प्रश्न निर्माण झाले आणि त्यातून एक ग्रॅव्हिटीचा शोध लागला. बरोबर. तसं जे जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला येतील त्याचं तर आपण दासबोध ग्रंथात बघितलं तर कुठलाही एक विषय घ्या आणि तो त्या ग्रंथामध्ये नाही असं होत नाही. त्यामुळे अगदी समाजकारण म्हणू नका, राजकारण, अर्थकारण, मेडिकल सायन्स, इंजिनिअरिंग, ऑन्ट्रप्रिनरशिप, पालकत्व, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, असे व्यवस्थापन कौशल्य, म्हणजे आजकाल आपण जे अगदी मॅनेजमेंट वगैरे याच्यामध्ये खूप बोलतो किंवा अशी खूप पुस्तकं आपल्याकडे असतात मॅनेजमेंट गुरु सारखी, तर ते सगळे टिप्स आपल्याला ऑलरेडी ग्रंथराज दासबोध ह्याच्यामध्ये दिलेले आहे. तर त्यामुळं मला नेहमी असं वाटतं की जसे आपण शरीरासाठी त्यांनी आपल्याला व्यायाम सुचवलेला आहे, सूर्यनमस्कार सुचवलेले आहेत,
त्याबरोबरच हे जे स्किल्स आहेत लहानपणापासून जे डेव्हलप करायचे करायला आहेत, पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला दासबोध अगदी लहानपणापासून वाचणं गरजेचं आहे. तर याच्यात आपण जर बघितलं तर हस्ताक्षर कसं असावं, म्हणजे लहान मुलांसाठी स्पेशली. जसं आता आपण बघतो की काही प्रोजेक्ट असतात, असाइनमेंट असतात, तर आजकाल सगळं कॉपी पेस्ट किंवा पटकन आपण कम्प्युटरवरनं प्रिंट काढतो, ह्या गोष्टी होतात. तर हस्ताक्षर आपण आता लिहित नाही आणि त्याचं एक वेगळं महत्व आहे. जसं एक सिग्नेचर वरनं आजकाल त्यांची पर्सनॅलिटी असते, अनालिसिस करतात. तर ते त्यांनी पूर्वीच सांगून ठेवलंय की तुमचं हस्ताक्षर हे तुमच्या पर्सनॅलिटीचं रिफ्लेक्शन आहे. तर त्यामुळं आपल्याला अशा काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, जसं आहे की प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथाशक्ती आठवावे सर्वोत्तमासे. म्हणजे आजकाल जे मुलांचं नाईट लाईफ आहे चालू, की शक्यतो कोणी लवकर झोपत नाही, लवकर उठत नाही, तर त्याचं जे नुकसान आहे किंवा साईड इफेक्ट्स आहेत हे आपल्याला काही वर्षांनी दिसून येतात. मग खूप लहान मुलांना खूप मोठ्या मोठ्या नंबरचे चष्मे आहेत, किंवा काहींना लिव्हर प्रॉब्लेम चालू आहेत, काहींना डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम चालू असते. आणि त्यांना कोणावर विश्वास ठेवावा असं त्यांचा तो डेव्हलपच होत नाही होत, कारण देवाविषयी आस्था नसते. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या वेळेला तुम्ही सकाळी उठता तर त्यावेळेला वातावरण वेगळं असतं आणि त्या वातावरणात तुमची ओव्हरनाईट झोप झालेली असते, तर तुम्हाला पाठांतर जास्त लक्षात राहतं. आणि म्हणून सकाळी उठावं आणि काहीतरी पाठ करावं. अजून समर्थ असं म्हणतात की मागील उजळणी पुढे पाठ, नेम धरावा निकट, बाष्कळपणाची बडबड करू नये. म्हणजे आपण जे वाचलं त्याची रिपिटेशन करणं, उजळणी करणं, म्हणजे ही तर स्टडी टेक्निक आपण अजूनही वापरतो. तेच त्यांनी सांगितलंय. आणि मग तुमचा एक नेम असला पाहिजे, तुमचं एक गोल सेटिंग असलं पाहिजे. जसं लहानपणी एकदा समर्थ एकांतात कुठेतरी बसले होते आणि ते खूप वेळ सापडले नाहीत, आणि त्यानंतर जेव्हा ते दिसले तर ते होते एका पडताळात कुठेतरी असे गेलेले. त्यावेळेला त्यांच्या आईनं विचारलं, तू इथे बसून काय करतोस? तर ते म्हणाले की चिंता करीतो विश्वाची. म्हणजे आज जर आपण बघितलं तर आपल्याला स्वतःच काही आवरत नाही किंवा आपण त्यातच गुंतलेले असतो, तर आपण बघू शकतो की किती मोठं गोल सेटिंग होतं त्यांचं, की विश्वा करीतो चिंता करीतो विश्वाची. तर म्हणजे इतका मोठा ज्याचा गोल असेल त्यांची एकाग्रता, त्यांची कुशाग्र बुद्धी याचा आपण अंदाज घेऊ शकतो. आणि ते जर सगळं हवं असेल तर समर्थांनी या ग्रंथराज मध्ये जे जे काही लिहिलंय ते जर लहानपणापासून वाचलं गेलं तर मला असं वाटतं की नक्कीच त्याचा खूप मोठा फायदा या पिढीला होऊ शकतो. दुसरं आहे की मुळातच समर्थ हे कर्मनिष्ठ मधले आहेत. आताच आपण जसं म्हटलं की दैव नशीब नावं ठेवत बसणं, माझ्याच वाट्याला हे का, अशा गोष्टींना त्यांनी कधीच थारा दिला नाही. त्यांचं म्हणणं होतं तुम्ही कर्म करा, त्याची तुम्हाला फळं मिळतील. म्हणजे आपण जसं म्हणतो की न्यूटन्स थर्ड लॉ, फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तुम्ही जे कर्म करणार त्याचेच तुम्हाला काय जे असतील ते रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. तुम्ही आधी करा, तुम्ही कर्म केलं तर तुम्हाला पुढच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आधी कष्ट मग फळ. बापरे, किती त्यांचं डिटेलिंग मध्ये त्यांनी ते केलेलं आहे. आणि मुळातच आपण जर बघितलं तर समर्थ 12 वर्ष भ्रमण करत होते. त्यांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलं आणि निरीक्षण आणि अनुभव याच्यावरती आधारित त्यांनी हे ग्रंथ लिहिले. म्हणजे ही नुसती काय म्हणतो आपण, नुसतं एक बाड नाहीये, तर त्यांचा अनुभव आहे. आणि असंच त्यांचं वेगळं वेगळं वाङ्मय आहे. जसं आता हे ग्रंथराज दासबोध बद्दल आपण बोलतोय की ज्याच्यामध्ये सगळंच आहे, एकही विषय असा नाही की तो नाहीये. त्यानंतर त्यांची काही करुणाष्टक आहे, जसं तू मगाशी म्हणालीस तसं मनाचे श्लोक आहे. त्यानंतर आत्माराम एक त्यांचं वाङ्मय आहे. तर या प्रत्येकामध्ये त्यांचा अनुभव म्हणा किंवा त्यांची निरीक्षण शक्ती ही आपल्याला लक्षात येते. आणि म्हणून जितक्या लहान वयात ते वाचायला सुरुवात करू आपण, तर जीवन तुम्हाला कसं जगायचं, म्हणजे प्रपंच करावा नेटका, मगच तुम्हाला परमार्थ जमणार आहे. त्यांनी असं कधीच सांगितलं नाही की सगळं सोडा आणि विरक्त होऊन हे करा. इव्हन आपल्याला आश्चर्य वाटेल, गायन वादन नृत्य याबद्दल सुद्धा खूप डिटेल माहिती आपल्याला दासबोधामध्ये दिसून येते. तसं स्वयंपाकघरातल्या टिप्स, की स्वयंपाकामध्ये काय केल्यानंतर तुमचा स्वयंपाक चांगला होऊ शकतो, ताट कसं वाढलं गेलं पाहिजे, तर याही गोष्टींचं डिटेलिंग याच्यामध्ये दिलेलं आहे.
म्हणजे नुसतंच वरवरची पर्सनॅलिटी असं नाही, तर तुम्हाला अगदी आतून प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतल्या टिप्स आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की तो लहानपणापासून आपण वाचला गेला पाहिजे. आणि पॅरेंट्सने म्हणजे मुळात आधी आपण म्हणजे माझ्यासारख्या पालकांनी तो जर वाचला आणि समजला तर मग तुम्ही आपल्या मुलांना आपण सांगू शकू. तर जसं तुम्ही म्हटलं की एवढं सगळं सांगितलेलं आहे, पण हे तर आता त्यांचा जन्म 1608 सालचा, म्हणजे आजपासून जवळपास 400-500 400-450 वर्ष होऊन गेली. 500 बरोबर. मग अजूनही अशा काही गोष्टी आहेत का किंवा काही नियम आहेत का जे आजही लागू पडतात? अगदी अगदी. तर ते आता जुनं झालं आपण असं म्हणू शकतो? हा, नाही नाही, तू चांगला प्रश्न विचारलास. खरं तर 100% आजही ते लागू पडतं. म्हणजे आता आपण जर घेतलं तर एक शिक्षण पद्धती आपण आताची पण बघू शकतो की ज्याच्यामध्ये आपण कंटिन्युअस असेसमेंट करतो. म्हणजे आपण काय करतो की असाइनमेंट्स असतात मुलांना, प्रोजेक्ट्स असतात मुलांना, आणि त्यामधून मग त्यांची मोटार सायकोमोटार स्किल्स असतील किंवा इतर स्किल्स असतील जे आपण त्यातून ओळखतो, डेव्हलप करतो. तर जो आता सज्जनगड प्रणीत ह्या परीक्षा घेतल्या जातात त्यांच्यातर्फे, तर त्याच्यामध्ये सुद्धा काही टप्प्यांमध्ये दासबोध त्यांनी डिव्हाइड केलाय. आणि मग त्याच्यामध्ये प्रवेश, परिचय आणि प्रबोध अशा 3 टप्पे आहेत जे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवा. आणि मुळात जसं एकनाथांनी म्हटलंय की एक तरी ओवी अनुभवावी, त्याच्यावरती समर्थ रामदासांचा प्रचंड विश्वास त्या ओवीवरती. कारण मुळात ते क्रियाशील असल्यामुळं त्यांना असं कधीच वाटत नाही नुसतं लिहून तुम्हाला नॉलेज येणार आहे, नुसतं वाचून तुम्हाला येणार आहे. मी जेव्हा म्हणते प्रातःकाळी उठावे, ते लिहून मी उठणार नाहीये, मला ती क्रिया करणं गरजेचं आहे. तर त्यामुळं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की तुम्ही ते इम्प्लिमेंट करा. बरोबर. आणि म्हणून रोज गडबड करायची नाही. आपण जर एखाद दिवशी समास नाही वाचला तर ते कधीच सांगत नाहीत की 2 समास उद्या वाचा. एकच तुम्ही मागं पडलात तरी चालेल. गो स्लो अँड स्टेडी, हे त्यांचं ब्रीद आहे. मला वाटतं कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीचा हा बेसच आहे की तुम्ही मॉनिटर युअर प्रोग्रेस. जेव्हा आपण म्हणतो की अनकॉन्शियस इनकॉम्पिटन्स, ज्या वेळेला जशी सुरुवात आहे की तू सायकल आपण शिकायला लागतो, तर ती हातात कशी धरावी हेच आपल्याला माहित नसतं. तर तुम्ही ते फार इंटेन्शनली नाही करत की ठीक आहे बाबा आता धरली, मग कोणीतरी सांगता अशी वळवायची तशी वळवायची. तर त्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे कॉन्शियस इनकॉम्पिटन्स. म्हणजे आता निदान कळलंय तुला कॉन्शियसली इंटेन्शनली, तर तू ते करायला लागतेस, तू सुरुवात केली. त्यानंतर येतं कॉन्शियस कॉम्पिटन्स. म्हणजे आता तू एकदम परफेक्ट झालेली आहेस, तुला सगळे रूल्स माहिती, लेफ्टला वळताना काय, राईटला वळताना काय. आणि नंतर आहे ते आहे अनकॉन्शियस कॉम्पिटन्स. म्हणजे आपल्यालाच माहित नाही, म्हणजे ज्या गोष्टी आपण मेकॅनिकली करतो, म्हणजे तू खूप वर्षानंतर तुला हे बघावं लागत नाही, आता मला लेफ्टला जायचं, तू नॅचरली जाते. आणि त्यामुळे सातत्य, सराव, नियोजन, प्रायोरिटीज या गोष्टींना समर्थांनी खूप महत्त्व दिलं. आज मला जर 4 कामं करायचे तर त्यातलं प्रायोरिटीवरती मला कोणतं काम करायचं, एखादं काम उद्याही केलं तर फरक पडत नाही, त्यानुसार तुम्ही सिक्वेन्स आहात. हे सगळं नियोजन जेव्हा आपण मॅनेजमेंट शिकतो, म्हणजे व्यवस्थापन कौशल्यमध्ये, आपल्याला पहिलाच प्रश्न असतो की व्हॉट आर युअर ट्रेड्स, पर्सनल ट्रेड्स. तर त्याच्यावरती आपण जर बघितलं तर दासबोधामध्ये 2ऱ्या समासात आपल्याला लक्षणं दिलेली आहेत की त्याच्यावरनं तुम्हालाही कळतं आपण कुठे पडतो. तर त्यामध्ये आहेत मूर्ख लक्षणं, पडत मूर्ख लक्षणं, कुविद्या लक्षणं. तर त्याच्यावरून एक आपल्याला अंदाज येऊ शकतो, अरे हे वागणं म्हणजे आपल्या दृष्टीनं अयोग्य आहे. पुढे जाऊन जेव्हा आजकाल होते पर्सनॅलिटीचा अनालिसिस केला जातो की तुमची पर्सनॅलिटी काय आहे, ते ह्याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला माहिती आहे की गुण असतात. एक संमिश्र पर्सनॅलिटी असतो, बरोबर, रज, तम आणि सत्व. सत्व मी शेवटी, कारण ते फार रेअरली मिळतं. तर आपण जर बघितलं की तमोगुणी माणसं, तुम्हाला त्याचं इतकं वर्णन केलेलं आहे की जी मत्सरी आहे, दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही किंवा आपल्याच नुसार चालणारी, तर ती म्हणजे लगेच तुम्हाला लक्षात येतं की आपल्यात किती तमोगुण आहेत. कारण आपण एक पर्सनॅलिटी अशी संमिश्र असतो, त्याच्यावरती वर्क आपण करू शकतो, त्याचे पण आपल्याला याच्यात रेमेडीज मिळतात. त्यानंतर जर रज घेतला तर एकदम विलासी वृत्ती, छोट्या छोट्या गोष्टींनी एकदम तुम्हाला आनंद होणं, छोट्या गोष्टींनी नैराश्य येणं किंवा आत्ममग्न, हे रजोगुणी माणसं. आणि सत्व म्हणजे ज्यांच्यामध्ये खूप चांगले गुण आहेत. जसं सद्गुण म्हणजे काय
की तुम्हाला खूप हुरळून न जाणं कुठल्याही अपयशाने किंवा यशाने, बरोबर, जे आजकाल अतिशय गरजेचं आहे की आपल्याला कसा टॉलरन्स वाढवणं किंवा यश अपयश पचवणं, हे जे करू शकतात ते सत्वगुणी असतात. आणि मग त्याच्याबरोबर तुम्हाला परोपकार वगैरे पण आला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ऑलरेडी तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला कळत जाते. म्हणजे तुम्हाला सेपरेटली कुठल्या टेस्ट करून घ्यायची गरज नाहीये. आणि मग जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं तर सगळ्यात मला महत्वाची गोष्ट अशी वाटते की त्यांनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा महत्व जास्त दिलंय ते चारित्र्याला, ज्याला आपण कॅरेक्टर म्हणतो. म्हणजे व्हॉट यू डू वेन नोबडी इज ऑब्झर्विंग यू, तर दॅट इज अ कॅरेक्टर. दॅट इज युअर कॅरेक्टर. म्हणजे दॅट इज युअर इनर व्हॉइस, दॅट इज युअर इनर एव्हरीथिंग. आणि जेव्हा तुम्ही व्हॉट यू डू वेन समबडी वॉचिंग यू, दॅट इज अ पर्सनॅलिटी. ओके, गुड. म्हणून मग आपण असं म्हणतो की तुमची पर्सनॅलिटी अशी आहे. पण ती झाली एक्सटर्नल इम्पॅक्ट. जेव्हा तुम्हाला इंटरनली हे करायचंय तर त्यासाठी तुम्हाला काय काय केलं पाहिजे, ह्याच्यासाठी पुढच्या समासांमध्ये आहे उत्तम पुरुष लक्षण. आता काही लोक म्हणतात की पुरुष लिहिलंय म्हणजे ते मेल साठी आहे, नाही, ते व्यक्ती. तर उत्तम पुरुष, मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जे काही निगेटिव्ह तुम्हाला कळलं की माझ्यात हा तमोगुण आहे बाबा, तर तो तुम्ही कसा ओव्हरकम करू शकता. आणि मग त्याच्यावरचे बरेच उपाय त्यांनी दिलेले आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ते 1 बाय 1 असं गेलात तर तुम्हाला हे कळतं की आयुष्यामध्ये कुठल्या स्टेजला काय गोष्ट कमी केली, काय मिळवली तर तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल किंवा सुखी होऊ शकता, इन जनरल समाधानी होऊ शकता. आणि त्यांचा जो भर आहे तो सावधानता आणि विवेक. विवेक म्हणजे काय, मी आज एखाद्या माझ्या परिस्थितीला असं टॅकल केलं असेल, उद्या तीच परिस्थिती नसणार आहे. एव्हरी डे इज डिफरंट. त्यामुळे उद्या तुम्हाला सेम बिहेवियर ठेवून चालेलच असं नाही. तर ह्याला विवेक म्हणायचं की आहे त्या सिच्युएशनला योग्य काय आहे हे समजून घेऊन वागणं म्हणजे विवेक. तुम्ही आता एवढं सोपं करून सांगताय तरी पण ते म्हणजे समजायला करणं खूप अवघड असतं. आणि नाही ते किती त्याला पदर आहेत म्हणजे या सगळ्या गोष्टींना. ते म्हणजे दासबोध पूर्ण तो वाचून समजून अभ्यास करायचा ही एक मोठी टास्क आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी अजून एक हे केलेलं आहे की जेव्हा तरुण वयात मुलं असतात तुम्हाला एक कंपनी वेगळी मिळू शकते आणि त्यामुळे ते बिघडण्याचे चान्सेस असू शकतात. म्हणजे असं म्हटलं जातं की द मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. तर मग हे त्यांनी लिहून ठेवलंय की तुम्हाला दुर्जन पण ओळखता आला पाहिजे. समर्थांनी असं म्हटलंय की दुर्जन प्राणी समजावे परी ते प्रकटन करावे, सज्जना परीचा आळवावे महत्व देवनी. म्हणजे प्रत्येकाला कळलं पाहिजे दुर्जन कोण आहे. दुर्जन म्हणजे त्याच्यात काही वाईट गुण आहे, तर मग त्याला किती आपण जवळ करायचं, किती लांब करायचं. पण असं करू नका की तू दुर्जन आहे म्हणून काहीतरी त्याला बोललंय आणि त्याला वाईट वाटेल असं केलं. त्याला सुद्धा तुम्ही सज्जनासारखं ट्रीट करा, पण त्याच्या किती जवळ जायचं किंवा त्याला किती अंतरावर ठेवायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. दुसरं ते म्हणतात की काही हुंब असतात म्हणजे ज्यांना एक असे आपण म्हणतो ना की त्यांना काही फरक पडत नाही काही झालं तरी. तर समर्थ म्हणतात की हुंब्यासी हुंबा लावून द्यावा, टोणप्यासी टोणपा आणावा, लवंदास पुढे उभा करावा दुसरा लवंद. म्हणजे मी पैलवान नाहीये आणि मला असं वाटतं मी पैलवानाशी लढू शकतो, नाही. जे आहे जशाच तसे तुम्ही हे करा. एखादा जर हुंबा असेल ज्याच्याशी तुम्ही टॅकल नाही करू शकत तर तुम्ही तशाच व्यक्तींशी गाठ घालून द्या. म्हणजे मला खूप जे आश्चर्य वाटतं की त्या काळातही साधारण आक्रमक असे संत नव्हते. आणि आक्रमक म्हणण्यापेक्षा अन्याय सहन करू नका सांगणारे नव्हते. सगळ्यांनी आलिया भोगासी असावे सादर या प्रमाणातच असतात. तर यांनी कधीच अन्याय तुम्ही सहन करा किंवा अशा गोष्टींना थारा दिला नाही. कारण त्यांनी मुळातच अन्यायाविरुद्धच हिंदुत्व आणि ह्या गोष्टींसाठीच लढा दिला. म्हणून तर ते शिवाजी महाराजांचे गुरु होते. आणि त्यामुळं मला अजून एक त्यांचं खूप आवडतं ते असं आहे की धटासी आणावा धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट आगत्य करी. म्हणजे अगदी जसंच तसे टीट फॉर टॅट जे आपण म्हणतो की म्हणून तुम्ही अगदी ईर्षेनी वगैरे नाही, ते सुद्धा तुम्ही कसं मृदू भाषेत समजून सांगून व्यवस्थित नियोजन करून एखाद्याला वाईट न वाटता कसे संबंध कमी ठेवून
ह्या सगळ्या ह्याला विवेक म्हणतात. बरोबर. म्हणजे तुम्हाला वागलं कसं पाहिजे पाहिजे. हे जेव्हा कळतं. हम्म. आणि सावधानताचा अर्थ काय आहे की प्रत्येक क्षणाला मला माहित नाही पुढच्या क्षणाला काय असेल किंवा कोणाशी मला टॅकल करावं लागेल. अलर्टनेस. सावधानता म्हणजे अलर्ट राहून तुम्ही जीवन जगा. आणि त्यातून मग तुम्हाला बरेचसे जे काही तुम्हाला विनाकारण येणारे अडथळे असतील ते नक्कीच कमी होतील. आणि खूप कर्मनिष्ठ असल्यामुळं त्यांनी नेहमी प्राधान्य दिलंय ते तुमच्या कार्याला. तुम्ही करत राहा. म्हणजे तुम्हाला एखाद्यात यश आलं नाही म्हणून लगेच नैराश्यात जाऊ नका. ह्या गोष्टी समर्थाने सांगितल्यात. आणि म्हणून त्याला आळशी जो माणूस असतो त्याला समर्थ करंट असं म्हणतात. ते म्हणतात आळशी माणसाचा ना खूप राग आहे की आळस हा माणसाला नेहमी खालीच नेतो. तो कधीच त्याला वर नेऊ शकत नाही. आणि म्हणून तो जर इन्फ्लुएन्सर्स असतात जे एंटरप्रेन्योरशिप साठी एनकरेज करणारे त्यांची जर स्पीच ऐकली असेल तर त्यामध्ये ते असं नेहमी सांगतात की श्रीमंत हा उगाच श्रीमंत नसतो, गरीब हा उगाच गरीब नसतो, त्यांच्यामध्ये ते स्किल्स नसतात असं वगैरे. तर हे इतक्या 400-500 वर्षापूर्वी समर्थांनी म्हणून ठेवलं. ते म्हणतात की ज्याच्या जवळ कर्म करण्याची आणि धाडस आहे, जिद्द आहे, तो कधीच हरू शकत नाही आयुष्यात. बरोबर. एक अजून अशी फेमस आहे की यू आर द आउटकम ऑफ युअर चॉईसेस. तेच मला वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे मग आपण आता ही वेगळी वेगळी मग ती फॉरेन ऑफिसची असतील किंवा असे वेगळे वेगळे मॅनेजमेंट गुरु असतील ती पुस्तकं वाचतो. पण आपण आपल्या आता म्हणजे बाहेर देशांमध्ये आपलं घेतलं जातं आणि आता आपण वेस्टर्न फॉलो करतो. तर निदान आजच्या पालकांना मला विनंती करावीशी वाटते की त्यांनी स्वतःही ती सुरुवात करावी वाचायला. आणि अतिशय सोप्या भाषेत आहे म्हणून खूप सोप्या भाषेत आहे. ते कोणालाही वाचल्यानंतर मराठी अनुवाद पण आहेत. आणि मला वाटतं अशी बऱ्याच लेखकांची अभ्यासकांची छोटी छोटी पुस्तकं सुद्धा आहेत. त्यामुळं की जिथून सुरुवात करू शकतो आपण. तर हे सो दासबोधातले नियम म्हणजे तुम्ही म्हणाल की आजही ते लागू आहेत आणि यापुढे ते लागू होत राहतील. पण तुमच्या बोलण्यात आता आलं की मुलांची संगत आणि त्यांना येणारं अपयश ते कोणत्या कोणत्या वातावरणाला हल्ली खूप प्रेशर असतं मुलांना. सो अपयश जेव्हा येतं तेव्हा ते कसं पचवायचं किंवा आपल्या मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी काही सांगितलंय का? अगदी मुळातच जसं आपण म्हणतो एक सायकॅट्रिस्ट किंवा आजकालचे सायकोलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट हे सगळं नॉलेज दासबोधामध्ये आहेच. मनावरती फार मोठा अभ्यास श्री समर्थांनी केलेला आहे. आणि त्यामुळं मनाचे श्लोक जर आपण बघितले, जसं तू पण एक श्लोक म्हणून दाखवला, तर असे श्लोक आहेत ज्यातून आपल्याला हे कळत जातं. आणि मुळात जसं त्यांनी शरीरयष्टी सुधारली पाहिजे किंवा व्यायाम केला पाहिजे हे सांगितलं. तर आजकाल आपण बघतो की जिमला जातात मुलं, त्यांचं जनरली आपण बाह्य रूपाला जास्त महत्व देतो. आणि मग इनर पीस साठी तुमच्या एक मानसिक शांततेसाठी जे आवश्यक आहे त्या मनाला कसं तुम्हाला संतुलित ठेवता येईल किंवा त्याला कसं कंट्रोल करता येईल. तर त्यांची मी 1-2 श्लोक मनाचे श्लोक मधलेच सांगते की नको रे मना मस्तरू तंब घालून. हे तुम्ही मस्तर, आपण किती मस्तर करतो आपल्यालाही कळतं की त्याच्यामुळे त्रास कोणाला होतो, आपल्यालाच होतो. तर मनाला तुम्ही ते कंट्रोल करा. सारखं सांगा की मस्तर करू नको, राग करू नको. त्यानंतर न होता मनासारखे दुःख मोठे. हे तर आपण अगदी पावलोपावली आपल्याला आताच्या ह्याच्यात तर अगदी छोट्या मुलांना सुद्धा सारखं दुःख होतं. तर ते कशामुळे होतं की कुठलीही गोष्ट कोणाच्या मनानुसार नाही झाली की दुःख हे होतं. तर ते त्यांनी सांगून ठेवलं की तसं होतं तर आपण किती एक्सपेक्टेशन्स ठेवायचे दुसऱ्याकडून. आणि त्यानंतर मना वासना दुष्ट कामा नाही येईल. एक्झॅक्टली. मना सर्वता पाप बुद्धी नको रे, मना सर्वता नीती सोडू नको रे, मना अंतरी सार विचार राहू. तर ह्या सगळ्यातून आपल्याला हे लक्षात येतं की मनाला काय काय केल्यानंतर तो कंट्रोलमध्ये राहील याच सगळं वर्णन मनाच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून लहान मुलांनी तरी आवर्जून मनाचे श्लोक रोज वाचावे किंवा निदान म्हणावे. थोडे तरी सिलेक्टिव्ह तरी त्यांनी म्हटले पाहिजे. आणि मला वाटतं ह्याच्यातूनच मनाच्या श्लोकातूनच तुम्ही कसे तत्पर राहू शकता किंवा तुम्ही सातत्य कसं टिकवू शकता, नियम कसे घालू शकता स्वतःला. मला हे करायचंय, मला हे करायचं नाहीये. जसं मुलांसाठी स्पेशली की आता आपण बघतो सोशल मीडिया खूप वापरलं जातं. म्हणजे आता तर स्कूल्स ऑनलाईन असल्यामुळं तर आई वडील पण म्हणू शकत नाही मोबाईल दे. तर काय होतं की तुम्ही 4 ते 5 तास जेव्हा सोशल मीडियावरती राहता तेव्हा तुम्ही कुठेतरी बंधन घातलं पाहिजे की मला हे 1 तास
मी बघेन किंवा हो. मला फक्त जेवढं स्कूलसाठी गरजेचं आहे तेवढंच हो. मी करेन. हो. आणि मग हे नियम जेव्हा आपण घालत नाही, आपण त्या फ्लो मध्ये जातो आणि मग आपलं डिस्ट्रॅक्शन होणं हे स्वाभाविक आहे. हो बरोबर. आणि मत्सर तर आजकाल म्हणजे जसं बघता पिक्चरला पिक्चरला कोणाला किती लाईक्स मिळाले त्याच्यावरून पण एकमेकांचं तुम्ही लगेच मस्कर करता हो. किंवा एकमेकांबद्दल एक वियर्ड कॉम्पिटिशन हो, असते, म्हणजे हो. ज्याला हेल्दी कॉम्पिटिशन नाही म्हणत आपण. तर त्यामुळं ह्या गोष्टी तुम्हाला मनाच्या श्लोकातून कळतात. आणि म्हणून मी सजेस्ट करेन की जर तुम्हाला लहानपणापासून एक मानसिक स्वास्थ्य टिकवायचं असेल किंवा मुलांना खूप काळपर्यंत सस्टेन करायचं असेल इन प्रॉपर वे, तर डेफिनेटली मनाचे श्लोक हा एक खूप चांगला पर्याय त्याच्यावरती समर्थाने सांगून ठेवलेला आहे. त्यानंतर आपण जेव्हा म्हणतो की कम्युनिकेशन स्किल्स सुद्धा, म्हणजे मी स्पेशली ह्याच्यामध्ये काय सांगेन की बरेचदा काय होतं, आपण इंटेन्शनली नाही पण असं ईर्षेतून असेल, मत्सरातून असेल, आपण कोणाला तरी दुखवतो आणि मग तुम्ही जी ऍक्शन केली आहे त्याची तुम्हाला ऑब्व्हियसली रिॲक्शन येते आणि त्याचे पण मग तुमचं मन दूषित होण्याचे किंवा मन बिघडण्याचे खूप चान्सेस असतात. ते जर आपण ऍक्सेप्ट नाही केलं तर मग परत तिथे आपल्याला दुःख होतं. आणि म्हणून समर्थाने प्रत्येक ठिकाणी सांगितलंय की समोरचा कसाही वागू दे, तुम्ही कम्युनिकेशन करताना शांतपणेच केलं पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी खूपच नाही. तर पॅरेंट्सला अगदी उपयोगाचा हे आहे, कारण की मुलांनी थोडस काही केलं की लगेच आपण चिडतो म्हणा, हात उगारतो. हो. आणि पहिली दुसरी पासूनच अगदी कॉम्पिटिशन असते की काय 1 नंबर गेला, 2 मार्क्स गेले. तर ती डेफिनेटली करू नये, कारण त्याचा डेफिनेटली काहीतरी वाईट इम्पॅक्ट येऊ शकतो आयुष्यात. हो, मुलं त्या याला एक्सपोज होतात आणि मग ते स्वतः पण तसाच विचार करायला लागतात. आणि त्यामुळे म्हणून आधी पालकांनी आणि मग मुलांनी, असं मला वाटतं. पालकांना तर खूपच आवश्यकता आहे की एखाद्या पिढीला आपण जेव्हा घडवतोय तर आपल्यावरती खूप मोठी एक नैतिक आणि सामाजिक पण जबाबदारी आहे. आणि ती करण्यासाठी पालकांनी डेफिनेटली दासबोध वाचन चालू करावं आणि केलं तर जरूर कळवावं. मलाही खूप आनंद होईल. म्हणून तुम्ही काय सांगा, म्हणजे पालक आणि मुलं, आता तुम्ही हे सगळं पालकांना आणि मुलांना सांगताय, पण तरी म्हणजे आजचा आपला आपण दासनवमीच्या मुहूर्तावर आपण हा घेतलेला आहे व्हिडिओ आणि इंटरव्ह्यू, सो त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्यांनी काय करावं, पालकांना आणि मुलांनी यांनी काय करायला हवं? मुळात मला हे सांगायला आवडेल की रायटिंग मेथड्स ज्या आहेत की आता मुलं लिहित नाहीत किंवा जरी समजा मुलांसाठी काही प्रोजेक्ट्स आले शाळांमधून वगैरे, तर लगेच आई वडीलच ते करून देतात किंवा कम्प्युटरवर टाईप करून वगैरे देतात. तर डेली प्रत्येकानेच थोडं काहीतरी लिहावं. कारण असं म्हटलं जातं, हस्ताक्षर एक्सपर्टनी पण हे सांगितलंय की आपल्या हाताचे जे पेर हे असतं, इथून जाणारी नस ही मेंदूला कनेक्टेड आहे. तर जे रोज लिहितात, म्हणून तुम्ही जुनी लोक बघा, त्यांना पावकी निमकी हे सगळं यायचं. त्याचं रिझन आहे की जितकं तुम्ही लिहाल तेवढं तुमचं ब्रेन ऍक्टिव्ह राहतो. म्हणजे हे मी आता सांगितलं की लिहिलं पाहिजे, तर त्याच्यावरती एक ओवी मी सांगते. दिसा माझे काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, असं लिहिलेलं आहे. तर दिसा मागे काहीतरी लिहावे याचा अर्थ काय, तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा जसं मी सांगितलं की तुमच्या मेंदूपर्यंत ते सिग्नल्स जातात, कारण ती नस इथून कनेक्टेड आहे. आणि त्यामुळं बऱ्याच गोष्टी ज्या लिहिल्या जातात त्या तुमच्या जास्त मेमरीमध्ये नोट केल्या जातात, असं होतं. आणि म्हणून हिंदीमध्ये असं म्हणतात की 100 बका 1 लिखा, म्हणजे 100 वेळेला तुम्ही जे बोलता ते फक्त एका लिहिण्यामध्ये त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळतो. तर त्यामुळे मला ते खूप महत्वाचं वाटतं. आणि जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपल्याला हे कळतं की आपण काय वाचलं आणि ते आपल्याला कितपत कळलं. म्हणजे लिहिणं आणि वाचणं याच्यामध्ये आपण जेव्हा लिहितो तेव्हा मला कळतं वाचलेलं मी जे लिहिलंय म्हणजे मला किती ज्ञान अवगत झालं. आणि जेव्हा मी वाचते तेव्हा माझं शब्द भांडार वाढतं. म्हणून तुमची जी ब्रेनची इफिशियन्सी वाढण्याची जी कारणं आहेत, तुम्ही जितकी गणितं सोडवाल, तुम्ही जितके पाढे म्हणाल, तुम्ही जितकी क्रिएटिव्हिटी कराल, तितकी तुमची ब्रेन इफिशियन्सी वाढत जाते. तर त्यामुळं पालकांनी सुद्धा जर मुलगा आळस करत असेल तर थोड्या पेशन्सने, फोर्स नाही पण पेशन्सने त्याला थोडं लिहिण्याला प्रवृत्त करावं. तो जे काही वाचतोय ते तुला अनुभव देण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे जसं मी एक सिंपल तुला उदाहरण सांगितलं, प्रातःकाळी उठावे, म्हणजे लिहून नाही मी उठणार आहे,
मला उठावंच लागेल. तर थोडा पेशन्स ठेवून प्रत्येक पालकांनी तो जर प्रयत्न केला तर मला वाटतं की डेफिनेटली मुलांना खूप फरक पडेल. दुसरी गोष्ट आहे, जसं मगाशी आपण बोललो की नाईट लाईफमुळं जे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत तर ते पण ह्याच्यामुळे कमी करता येतील. की मुलं सकाळी लवकर उठली, त्यांना प्रॉपर थोडंसं सकाळी काहीतरी श्लोक किंवा एक मेडिटेशन पार्ट ज्याला म्हणतो आपण, तो करून, ओंकार करून जर दिवसाची सुरुवात केली तर आपल्याला लक्षात येईल की त्यांचा जो आधी रिझल्ट होता त्याच्यापेक्षा तो कितीतरी पटीने डे बाय डे इम्प्रूव्ह होतो. आणि त्यामुळे या गोष्टी खूप महत्वाच्या त्या दृष्टीनं मला वाटतंय की सतत मनाला कृतिशील ठेवणं हे जे समर्थांचं आहे ते सगळ्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या बालकांनी ते लक्षात ठेवावं. आणि जेव्हा तुम्ही तो ब्रेन ऍक्टिव्ह ठेवाल तेव्हा सक्सेस तुम्हाला मागायची गरज नाही, तो तुमच्याकडे येईल. आणि त्याच्यासाठी जे नियोजन आहे की मी सकाळी उठल्यावर हे करेन, मी ह्या विषयाची उजळणी करेन, मी ह्या विषयाची सराव करेन, मी हे नियोजन केलेलं आहे, हे सगळं जेव्हा पेपर वर्क होईल तेव्हा डेफिनेटली आज 10%, उद्या 20%, परवा 30%, असं करत एक दिवस असा येईल की तेव्हा तुम्ही ते 100% फॉलो करायला लागाल. त्यामुळं तुम्हाला सातत्य टिकवणं हाच पहिला टास्क असतो प्रत्येकासाठी. म्हणजे मी सांगते याचा अर्थ मी ते खूप आत्मसात केलं असं नाही, पण प्रयत्न महत्वाचं आहे. कारण ही कंटिन्युइटी आजकाल म्हणजे आपण स्वतःच थोड्या वेळ, आपला जो अटेन्शन स्पॅन असतो तोच कमी वेळाचा असतो. आणि त्यामुळं, आणि आता कसं झालं, पालक पण सोशल मीडियावरती असतात आणि ऐकू शकत नाही, आपलाही तो जो सहनशीलता आहे ती कमी झालेली आहे. एक्झॅक्टली. सो तुम्ही जे म्हणलं कंटिन्युइटी ते खूप महत्वाचं. मी तोच विचार करत होते की कंटिन्युइटी खरंच असली पाहिजे आणि ते सोपं नसलं तरी अशक्य नाही, ते तुम्हाला रिपिटेशननीच येणार. म्हणून यांचं पाठांतर याचा अर्थ आहे मगिंग नव्हे नुसतं. पाठांतर याचा अर्थ आहे की एखादा ग्रंथ, म्हणजे मी आतापर्यंत दासबोध 3 ते 4 वेळेला वाचला, अजूनही मला प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी सापडतं. कारण पहिल्या ह्याच्यात तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजतेच असं नाही, कुठल्याही विषयाचं पण घ्या. म्हणजे मी जेव्हा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स बद्दल बोलते, तुम्ही एकदा वाचलं आणि ते लक्षात राहिलं असं नाही होत. तुम्हाला ते सोडवलं पाहिजे. तुम्हाला, मी बघितलं आजकालची मुलं तर म्हणजे गणिताचा अभ्यास, गणित वाचतात. म्हणजे गणित हा वाचनाचा विषय नाहीच, तो सोडवण्याचा विषय आहे. आणि तो जर त्यांनी त्या प्रॉपर याच्यात सोडवला तर डेफिनेटली फायदा होईल. म्हणजे हे जे पुस्तक आहे ह्याला आपण एखादा सायकोलॉजीचाच ग्रंथ असं म्हणू शकतो त्या बेसवरचा, की याला काही विज्ञानावर आधारित, म्हणजे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आहे की नाही? अगदी नक्कीच. म्हणजे खरं तर हा विज्ञाननिष्ठच ग्रंथ आहे. म्हणजे प्रत्येक त्यांनी जे काही ओव्या लिहिल्या असतील, ज्या संदर्भात लिहिल्या असतील, त्या प्रत्येकाला शास्त्रीय कारण आहे. आणि मला सांगायला खूप आनंद वाटेल, कारण एकतर माझा विषय फिजिक्स आहे आणि दुसरी गोष्ट आहे की सायन्स, विज्ञान डे येतो, आता सायन्स डे येतोय, विज्ञान दिन. तर त्यानिमित्तानं सगळ्यांना त्याही शुभेच्छा. आणि मला खूप छान वाटतं की जेव्हा अणु ब्रह्मांडा एवढा होत जात असेल, अणु म्हणजे काय तर ॲटम, आणि दॅट इज एक्सपांडिंग, म्हणजे तो हळूहळू ब्रह्मांड म्हणजे काय तर सूर्यमंडळ. तर बिग बँग थेरी ही आजही आपण चर्चितो, पण ती त्या काळात म्हणजे 500-450 वर्षापूर्वी समर्थांनी ती दासबोधा सारख्या ग्रंथांमध्ये, मग ते अगदी भीमरूपी असो, मनाचे श्लोक असो, या सगळ्यातून त्यांनी अशा प्रकारची बरंच लेखन केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे ऐकतो की हे करतो वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळ. म्हणजे ते वाढत वाढत जातो. आणि शून्य मंडळ म्हणजे काय? निर्वात पोकळी, ज्याला आपण व्हॅक्युम म्हणतो. म्हणजे नंतर आपली ही पृथ्वी नंतर व्हॅक्युम येतो. तर हे सगळं वर्णन आणि इथे बसून, म्हणजे मला खूप म्हणजे कौतुक वाटतं की अगदी म्हणजे नासामध्ये वगैरे जे आता शोध लागतात त्याचेही काही रेफरन्सेस आपल्याला याच्यामध्ये अविश्वसनीय असं आहे. आणि हे सगळं तुमच्या साधनेतून आणि ह्या सगळ्या कृतिशीलतेतूनच निर्माण होतं. बरोबर. अजून एक ह्याच्यामध्ये पण मनाच्या श्लोकांमध्ये परिशेवटी काळ मुखी निमाला, सो ते मला असं कुठेतरी वाटतं की ते ब्लॅक होलशी रिलेटेड असेल. कारण ब्लॅक होल मध्ये आपण सगळे खेचले जातो आणि तसंच ते सगळे आहेत. किंवा
बरेच असे मनाचे वाऱ्याच्या वेगाशी संबंधित आहे. हा, तर मग आता मग तेव्हा वाऱ्याचं- काय वाऱ्याचा वेग मोजला असेल असं नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या कल्पनेतून. हा. म्हणजे म्हणून मला नेहमी असं वाटतं की आता मी फिजिक्स शिकवते, याचा अर्थ काय मी आईन्स्टाईन नाही, मी काही शोध लावलेला नाही, पण जे मला कळलंय ते निदान पुढच्या पिढीला मला सांगणं की हा लॉ कसा तयार झाला किंवा आईन्स्टाईननं ते कसं. तसंच हे जीवन जगण्याची कला, मॅनेजमेंट जे स्किल्स आहेत किंवा व्यवस्थापन कौशल्य आहे, हे सगळं तुम्हाला दासबोध या ग्रंथातून मिळतं. हा, आणि म्हणून मला असं वाटतं की आपण हिंदुत्ववादी असल्यामुळं आणि आपल्याकडे ते अवेलेबल आहे, तर आपण ते नक्कीच ह्याच्यातून, म्हणजे उगीच फॉरेन ऑथरनी लिहिल्यावर तुम्हाला पटतं, तर ते आधी आपण सुरू, आणि पालकांनी जर सुरुवात केली तर नक्कीच ते मुलांना जास्त लवकर आवडेल. म्हणजे नुसतं, आणि तुम्ही म्हटलं तसं की नुसतंच काहीतरी सायकोलॉजीचे किंवा नुसतं काहीतरी खूप मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या असं नाहीये, रोजच्या जीवनातल्या सोप्या स्वच्छता का पाळावी याचं म्हणजे स्वच्छता, आता हा तर अगदी म्हणजे आपल्याला वाटेल की काय हे छोट्या मुलांना शिकवतात, पण त्याच्यावरती एक एक समास आहेत, एक एक समास लिहिलेत त्यांनी की कसं, इव्हन स्वयंपाकघरातल्या गोष्टींवर एक एक समास आहे. म्हणजे खरंच अभ्यास पूर्णच आहे. म्हणजे मी तर म्हणते की एक प्रकारचा एन्सायक्लोपीडिया आहे. आणि आताच्या मुलांना कसं आहे की प्रत्येक गोष्टी फिंगर टिप्सवर आहे. म्हणजे त्यांना अलेक्सा साऊंड काही हवंय आपल्याला, समजा व्हिडिओज, तर ते अलेक्सा, किंवा तुम्हाला डिरेक्शन्स हव्या, GPS हे करू शकता, किंवा आपल्याला सगळ्या गोष्टी गुगलवर आपल्याला सगळी माहिती मिळते. तर ह्या पिढीला, म्हणजे ती तंत्रज्ञानाने खूप पुढं असली तरी ह्या पिढीला खूप महत्वाचं असं ज्ञान याच्यामध्ये आहे, जे त्यांना आता या टेक्निकल वर्ल्ड मध्ये पण वापरता येईल. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या दिवशी तरी सर्वांनी हा संकल्प करावा, आणि थोडी ते पालकांनी वाचनाला, दासबोध वाचनाला सुरुवात करावी, आणि विद्यार्थ्यांनी मनाच्या श्लोकाला म्हणायला सुरुवात करावी. बरोबर आहे. तो संकल्प जरी आपण केला तरी मला वाटतंय ते समर्थांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपलं जीवन त्यातून मार्गी लागल्यासारखं मुळात तेच आहे. म्हणजे त्यांनी काय विश्वाची चिंता केली, काहीतरी सगळ्यांचं चांगलं व्हावं हा विचार आहे. तसं बघायला गेलं तर त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि त्यांनी समाजासाठी केलेलं कार्य यात खूप मोठी तफावत आहे. म्हणजे पूर्ण आयुष्य त्यांनी समाजासाठी काही आयुष्य नाहीच. त्यांनी रियालिटीमध्ये जरी प्रपंच केला नाही तरी त्यांनी प्रपंच हा विश्वासाठी केलाय. बरोबर, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की इतक्या मोठ्या व्यक्तीबद्दल बोलताना किंवा त्यांचा अभ्यास करताना एक आनंद होतो की आपल्याला काहीतरी वेगळं कळतंय, आणि ते सुद्धा अशा ग्रंथांमधून जे आपल्याला खूप इझिली अवेलेबल आहे. तर त्यामुळे मला वाटतं की निश्चित. तर मला वाटतं आजचे आपले मेजर, आपण या कॉन्व्हर्सेशन मधनं लर्निंग पॉइंट्स आपण असे म्हणू शकतो की मुळात दासबोधाचा उपयोग आपण आपल्या जीवनाचं एक गाडी रुळावर आणण्यासाठी करू शकतो. दुसरं म्हणजे जसं आत्ताचे पालक लॉजिकल रिझनिंग आणि विज्ञाननिष्ठता याच्यावर बेस त्यांना सगळं हवं असतं, सो ते पूर्ण याच्यामध्ये दिलेलं आहे. सो तुम्हाला असं डाऊट घेण्याचं पण काही हे नाही की का ह्याला फॉलो करायचं. तुमच्या प्रत्येक शंकेचं आपण काय सोल्युशन, निरसन त्या ग्रंथामध्ये आहे. आणि तिसरं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की एखाद्या गुरु शिष्य संवादासारखं सिंपल भाषेत प्रश्नोत्तर या फॉर्म मध्ये ते लिहिलं, त्यामुळे ते कोणालाही वाचल्यानंतर लगेच कळतं. हा, आणि मला इस्पेशली त्यामुळं विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना पण सांगायला आवडेल की जसं समोरच्याला ओळखता आपल्याला येणं खूप गरजेचं आहे. तर मग तुमची कंपनी एकदा चांगली झाली की तुमचं आयुष्य बऱ्यापैकी सुधारतं. नियोजन केलं पाहिजे. आणि सगळ्यात जी गोष्ट समर्थांना आवडत नव्हती ती म्हणजे आळस, तर तो सोडला पाहिजे. सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार, व्यायाम केला पाहिजे, आणि लेखन मात्र जरूर करा. स्टडी टेक्निक्स मध्ये तुम्ही रायटिंग स्किल डेव्हलप करा. ओके, तर शुभेच्छा. आणि मला वाटतं आधी एकदा तुमच्या बोलण्यामध्ये आला होता की सेल्फ हेल्प बुक आहे. अगदी हे सेल्फ हेल्प बुक आहे. हा, अगदी बरोबर. तर त्यामुळं ते म्हणजे तुम्ही, आपण जशी डायरी लिहितो तसं तुम्हाला या सेल्फ हेल्प बुक मध्येच तुम्हाला कळेल की माझं आज हे काम होत नाहीये किंवा ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे. तुम्ही ते स्वतःचीच प्रोग्रेस त्याच्यामध्ये लिहू शकता. तर इतकं सुंदर गायडन्स, परिपूर्ण. म्हणून त्याला ग्रंथराज म्हणतात.
ऍक्च्युली याला ग्रंथराज ग्रंथराज दासबोध. हा कारणच ते आहे. आणि म्हणून मला वाटतं की समर्थांसारख्या माणसावरती किंवा संताबद्दल मला बोलता आलं. खरंच आहे आपल्याला. आणि नुसतं आपण ते म्हणजे इतरांपर्यंत पण पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर ती एक चांगली महत्वाची गोष्ट ज्या दिवशी घडतीये हो, ते खूप चांगलं चांगलंय खरंच चांगलंय. मलाही खूप छान वाटलं इंटरव्ह्यू त्यांना. आणि खूप धन्यवाद तुमचे. आणि वेळ दिला मुख्य म्हणजे तुमच्या या शेड्यूल मधून. आणि दुसरं म्हणजे अभ्यासपूर्ण तुम्ही सांगितलं की काय काय केलं पाहिजे. कारण की असं तर आपल्याला जर दासबोधावर बघायला गेलं तर मग व्हिडिओ आणि लेखांची काही कमतरता नाही. पण एखादा माणूस जेव्हा स्वतः अभ्यास करून सांगतो तेव्हा त्याच्यामध्ये सोप्या कसं ते डे टू डे लाईफ मध्ये अप्लाय करू शकतो. बरोबर आहे. सो निश्चित तो फरक पडतो. ऐकणाऱ्यांनाही त्याच्यामध्ये एक प्रकारची आत्मीयता जाणवते, एक प्रकारचा स्वानुभवाचा त्याच्यामध्ये मला वाटतं यांच्याच ह्याच्यातले स्वानुभवाचा लेश. सो तो एक या अशा प्रकारच्या इंटरव्ह्यूज मधून जाणवतो. आणि म्हणूनच आपण अशा प्रकारे हे इंटरव्ह्यू सगळे अरेंज करत असतो. सो पुन्हा एकदा धन्यवाद. आणि पुन्हा आपण कधीतरी आपल्याला अशा एखाद्या नवीन विषयावर चर्चा करायला मिळेल असं आपण आशा करूया. धन्यवाद. आणि परत एकदा फेअरटेल चे आभार. आणि जय जय रघुवीर समर्थ.